सविस्तर बातमी। मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष असताना माझे जिवलग मित्र विलासराव देशमुख यांच्यामुळे चांगलाच फसलो होतो याचा मोठा किस्सा सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितला आणि काँग्रेससह राज्याच्या राजकारणातल्या एका घटनेवरचा पडदा उठला। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे दोहांसू का जोडा। मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो। मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो, दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो आणि एके दिवशी असे 4-5 वाजता विलासरावने एक कागद आणला आणि सही करा म्हणाले। मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बदला। मी फसलो होतो तिथं, पण शरदरावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं। सुशील कुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा, पण फसलो मित्राच्या करता। मी त्याची कबुली जाहीरपणाने दिली। पश्चिम रेल्वे रुळालगत खरं तर असलेले झोपडीधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। वर्षानुवर्ष मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा झोपडपट्टीधारकांनी दिला। एकाच ठिकाणी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आजपर्यंत मुदत दिलेली आहे। निवडणूक आयोगाच्या कोणत्याही नियमाला बगल दिली जाणार नाही असे आदेश देण्यात आले। ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे। यासाठी पालिका प्रशासनाने निविदा मागवलेल्या आहेत। तर ऐतिहासिक रामकुंड पुनरुज्जीवित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या हार्बर इंजिनिअरिंग विभागाला काम देण्यात येणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी 2030 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया राबवली जाते आणि या लॉटरी प्रक्रियेत अनेक लोकप्रतिनिधी तसंच सिनेसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शकांनी देखील सहभाग घेतला। यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, अभिनेता प्रवीण डाळिंबकर आणि अभिनेता गौरव मोरे यांचा देखील समावेश आहे। म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत काही योजनांमध्ये एका घरासाठी शेकडो अर्ज आले तर काही ठिकाणी याउलट चित्र पाहायला मिळाले। सोडतीमध्ये उपलब्ध घरांच्या तुलनेत कमी अर्ज आल्यामुळे 6 अर्जदारांचे नशीब फळफळले असून लॉटरी आधीच ते विजेते ठरलेले आहेत। ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणारा सर्व्हिस रोड सिमेंटचा बनवण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडून हे काम केले जाणार आहे। यावर बीएमसी एकूण 1600 कोटी रुपये खर्च करणार आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोक।